नमस्कार मंडळी, कशा तुम्ही? मस्त ना. आणि आम्ही गावी आलो आहे काल. प्रवास जरा आमचा म्हटलं म्हणजे खडतरच झाला. गाडी खूप लेट होती, त्यामुळे येईपर्यंत आम्हाला संध्याकाळचे 8:30 वाजले. आणि त्यानंतर पाऊससुद्धा थोडा थोडा चालू होता. आणि हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळचा व्ह्यू दाखवते. खूप छान असं वातावरण आहे. वातावरण ढगाळच आहे, कारण पाऊस अजूनसुद्धा थोडा थेंब 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 चालूच आहे. पण किती सुंदर असं वातावरण आहे बघा गावच्या साईडला. आणि एवढं गरमसुद्धा होत नाही, त्यामुळे खूप छान वाटतंय. चला, आता सकाळचा नाश्ता चाललाय. कांदेपोहे केलेत आज. काल भाकरी केलेली. आता पाण्याची वगैरे गडबड आहे. इथून मांडला जायचं आहे नंतर. चला, आता मी महाडच्या मोठ्या दिरांकडे चाललोय. चला, महाडला जातोय. सर्व पॅक केलंय, कपडे वगैरे धुवून झाले. आणि आमची रायगडमधली 4थी पर्यंतची स्कूल आहे, आमच्या घराच्या बाजूलाच आहे. तिचं बांधकाम चालू आहे आता सध्या. महाडला पोचले, म्हणजे मोठ्या दिरांचं घर नवीनच बांधकाम केलंय. खूप सुंदर असं छान केलंय. मुंबई फॅशन. किचन छानपैकी असं गेलंय. खोली बनवली छान अशी. जेवणाची तयारी चालू आहे. पुरी आणि श्रीखंडाचं जेवण आहे. मंगळवार आहे आज. आता आम्ही ना काजू फॅक्टरीत चाललोय. दिरांच्या घरापासून 2च मिनिटं समोरच आहे. बघूया तिथे काजू. लोणचं कसं आहे? बरणी वातावरण पूर्ण चेंज झालंय आणि आभाळ नुसतं गडगडतंय. हा, पाऊस आला पण आणि हवा पण खूपच सुटली आहे. ए पाऊस आला. महाडला आलोय आणि खूप जोराचा पाऊस आलाय. आणि आता दुपारचे 2:30 वाजले आहेत. मी गडगड 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 विजा चमकत आहेत आणि आभाळ सुद्धा खूप भरून आलाय.
आणि यावेळेस पावसाने खूप लवकरच हजेरी लावली आहे. हे बघा आवाज कसा. चला जेवायला या. आता बघा ही बघा पंगत बसली आहे दादाकडे आणि पाऊससुद्धा, पावसाने खूप मोठी हजेरी लावली आहे जोरात. गडगड 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 जेवणार आणि आता आम्ही थोड्या वेळाने लवकरच निघू वडवलीला जायला. जेवायला या पुरी भाजी शिकवणं. थँक्यू बाय. चला तू राहणार होतीस.